कोणत्याही निवडणुकीचा निकाल लागण्याचा दिवस आला आणि तिकडं मतपेट्या उघडायला सुरुवात झाली, की टेलिव्हिजनवर, वृत्तपत्रामध्ये, ऑनलाईन या बातम्या पाहायला मिळतात, की सुरुवातीच्या कालापासूनच भाजप पुढे निघाली. मग दुपारपर्यंत अर्धा निम्मा निकाल हाती येतो आणि असं कळतं, की भाजपच पुढे आहे. आणि शेवटी अखेर भाजपनेच बाजी मारली, असं हेडलाईन येते आणि निवडणुकीचा निकाल लागतो. आता हे समीकरण झालंय, की निवडणूक कोणतीही असो, विजय मात्र भाजपचाच होतो. पूर्वी शहरापुरता मर्यादित असलेला हा पक्ष आता अगदी स्थानिक स्वराज्य संस्थेत सुद्धा सर्वाधिक ताकदवान पक्ष म्हणून पुढे आलाय. पण प्रश्न पुन्हा तोच येतो, की भाजपच का? निवडणुकीमध्ये प्रत्येक वेळी भारतीय जनता पार्टीचाच का विजय होतो? आणि याच संदर्भात बोलण्यासाठी मी आज तुमच्या समोर आहे. नमस्कार, मी गोविंद शेळके आणि तुम्ही बघताय कट टू कट. खरं तर भारतीय जनता पार्टीचाच विजय का होतो हा विषय आम्ही यासाठी घेतला, कारण गत 10-12 वर्षाचा जर इतिहास आपण बघितला, तर अगदी लोकसभेच्या निवडणुकीपासून स्थानिक ग्रामपंचायतच्या निवडणुकीपर्यंत, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सुद्धा ज्यावेळी निकालाचे आकडे पुढे येतात, त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये तरी भारतीय जनता पार्टीच पुढे असल्याचं चित्र पाहायला मिळतं. अपवाद फक्त 2024च्या लोकसभा निवडणुकीचा आहे, ज्यावेळी लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या खासदाराची संख्या अधिक होती. पण असं का होतं, की निवडणूक लढत असताना एकमेकांसमोर आक्रमकपणे प्रचार करणारे विरोधक निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मात्र अगदी त्या लाईनमध्ये खाली का असतात? कधीतरी ज्यावेळी आपला विजय होत नाही म्हणून विरोधक नाही म्हणायला ईव्हीएम मशीनला नाव ठेवायला पुढे येतात. मोठमोठ्या प्रेस कॉन्फरन्स होतात. अनेक पक्ष प्रोजेक्टरच्या माध्यमातून लोकांना समजून सांगण्याचा प्रयत्न करतात, की हे जुगाड आहे. भारतीय जनता पार्टी अगदी मतदान यंत्रामध्ये घोळ करते आणि त्यातून त्यांचा विजय होतो, असा विरोधक आरोप करतात. मात्र हा आरोपसुद्धा हा तत्कालीन असतो. म्हणजे मी हा शब्द यासाठी वापरतोय, म्हणजे समजा, की आत्ताच्या काही दिवसापूर्वी झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या ज्यावेळेस निकाल लागला आणि त्या निकालामध्ये ठाकरे गटानं चांगलं यश मिळवलं. राज ठाकरे यांनाही काही नगरसेवक निवडून आणता आले. त्यावेळी मात्र कुणीही ईव्हीएम मशीनला नाव ठेवलं नाही. अर्थ स्पष्ट आहे, की जर आपले लोक निवडून येत असतील, तर ते कष्टाने येतात, किंबहुना लोकांच्या मतदानातून येतात. मात्र ज्यावेळेस आपला सगळा पराभव होतो आणि विरोधकांचे आणि विशेषतः भारतीय जनता पार्टीचे लोक निवडून येतात, त्यावेळी मात्र ते मतदान यंत्रात काहीतरी जुगाड करून येतात, असा आरोप विरोधी पक्ष सातत्याने करत असतो. मी या प्रश्नाच्या फार खोलात जाणार नाही, कारण या तांत्रिक मुद्दे सुद्धा आहेत. एक मात्र खरं आहे, की भारतीय जनता पार्टी यासाठी निवडून येते, कारण एखादा विजय मिळाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून त्या पुढच्या 5 वर्षाची तयारी सुरू होते आणि ही तयारी सुरू असताना प्रत्येक पातळीवरती प्रचार यंत्रणा किंबहुना निवडणुकीच्या अनुषंगानं जे काही प्रयत्न करायचे असतात, ती भारतीय जनता पार्टी अगदी मोठ्या हिरिरीने करते आणि म्हणून निवडणूक कोणतीही असो, भारतीय जनता पार्टीचाच विजय होतो. खरं तर मला तो दिवस आठवतो, ज्या दिवशी आताच्या बिहार च्या निवडणुकीचा निकाल लागत होता आणि तो निकाल लागत असताना पुन्हा एकदा प्रश्न तोच झाला, की नितीश कुमार पुढे कसे आले? भारतीय जनता पार्टीच्या सहकार्याने ते पुन्हा कसे मुख्यमंत्री झाले? आणि याचं विश्लेषण मी टेलिव्हिजनवर ऐकत होतो. त्यावेळी राजदीप सरदेसाई नावाचे जे ख्यातनाम पत्रकार आहेत, त्यांनी एक किस्सा एका संपादकाला सांगितला. तो अगदी पॅनलवरती सांगितला आणि तो असा होता. आपल्याला माहिती आहे, की राजदीप सरदेसाई आणि भारतीय जनता पार्टीचं संबंध कसे आहेत? कारण यापूर्वीच्या अनेक घटनांवरून आपल्याला ते अधोरेखित करता येतील. पण प्रश्न माझा पुढचा आहे, की राजदीप सरदेसाई असं म्हणाले त्या दिवशी, की भारतीय जनता पार्टीचा विजय बिहारमध्ये का झाला? तर त्यांनी एक किस्सा सांगितला. जो किस्सा मी आज तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न यासाठी करतोय, की तुम्हाला अंदाज येईल. त्यांनी सांगितलं, की राजदीप सरदेसाई यांचे मित्र विनोद तावडे यांचा 2.5 वर्षापूर्वी त्यांना फोन आला. सकाळची वेळ होती आणि ज्यावेळी बिहारमध्ये नितीश कुमारांनी भारतीय जनता पार्टीला धोका देऊन तेजस्वी यादवांसोबत सरकार स्थापन केलं होतं आणि नितीश कुमारांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्या दिवशी घडलं काय होतं? तर संध्याकाळी 5 वाजता ज्या दिवशी नितीश कुमारांनी शपथ घेतली, त्या दिवशी 5 वाजता अमित शहांचा फोन विनोद तावडे जे प्रभारी होते बिहारचे त्यांना गेला आणि विनोद तावडे यांना अमित शहा असं म्हणाले, की "विनोद तुम्हें बिहार जाना है." तर बघा, हे 2.5 वर्षापूर्वी ज्यावेळी अमित शहासारखा एक लढवय्या नेता आपल्या निवडणूक प्रभारीला सांगतो, की तुम्हाला पुढे तुमच्या राज्यात जायचंय आणि त्या 2.5 वर्षापूर्वी भारतीय जनता पार्टीनं ज्या कामाची सुरुवात केली होती, तो निकाल 2.5 वर्षानंतर लागला. हे वाक्य राजदीप सरदेसाईंचं आहे. म्हणजे ज्यावेळी भारतीय जनता पार्टी एखाद्या निवडणुकीतून बाजूला जाऊन
ज्यावेळेस पुढच्या वेळी निवडणूक येईल त्यावेळेस ती निवडणुकीची तयारी करत नाही, तर एक निवडणूक संपल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी पुन्हा दुसऱ्या निवडणुकीची तयारी सुरू होते. आणि हे करत असताना साम, दाम, दंड या सगळ्या टूल्स भारतीय जनता पार्टी खुबीने वापरते. म्हणजे अलीकडच्या काळात तर आपणच काही दिवसापूर्वी सांगितलं होतं, भारतीय जनता पार्टीने जे काही उमेदवारी दिली होती, एकाच घरात 5-5, 7-7 लोकांना उमेदवारी देण्यात आल्या. तो त्यांचा प्रयोग फेल जरी झाला असला, तरी त्यामागं धोरण काय होतं, तर निवडून येणाऱ्या व्यक्तीलाच निवडणुकीत उतरायचं. अलीकडच्या काळामध्ये महानगरपालिकेमध्ये तुम्ही जर पुण्यातलं उदाहरण घेतलं, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार ज्यावेळी त्यांच्या मुलाला उभा करत होते निवडणुकीमध्ये, त्यांनी भारतीय जनता पार्टीतून निवडणुकीला उभा केलं. सूत्र भारतीय जनता पार्टीचं ठरलेलं आहे, की जो माणूस निवडून येतो, त्याच माणसाच्या बाजूनं ताकद उभा केली जाते. आणि हे सगळं होत असताना सगळ्यात मोठी ताकद भारतीय जनता पार्टीची काय आहे, तर ते संघटन आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत मजबूत संघटनाच्या जोरावर आर-एस-एस सारखी एक अशी संघटना, जी ग्रासरूटवरती अगदी घुसून काम करणारी संस्था त्यांच्या सोबत आहे. आणि हा कलेक्टिव्हली विजय असतो. म्हणजे काल परवा जरी संघाचे प्रमुख मोहन भागवत म्हणाले असले, की भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्यामध्ये मतभेद असल्याचं पुढे आलं असलं, तरी एक गोष्ट मान्य करावीच लागेल, की भारतीय जनता पार्टीच्या यशामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा फार मोठा वाटा असतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जे काही नेटवर्क आहे, ते नेटवर्क भारतीय जनता पार्टीला विजय मिळवून देतं असं म्हटलं, तर ते कदाचित चुकीचं ठरणार नाही. दुसरीकडे हिंदुत्व आहे, राष्ट्रवाद आहे. घटना राज्यात, देशात काहीही घडो, त्याच्यावर हावी कसं व्हायचं आणि हिंदुत्ववादी विचारांचा पुरस्कार करत असताना हिंदुत्ववादी लोकांना आपल्या बाजूनं कसं उभं करायचं याची कला भारतीय जनता पार्टीला आहे. आणि म्हणून हा प्रयोग केवळ आता शहरापुरता राहिलेला नाहीये. म्हणजे मागच्या 10 वर्षाचा तुम्ही जर अनुभव घेतला, तर भारतीय जनता पार्टी हा पक्ष केवळ शहरामध्येच प्रभुत्व दाखवणारा पक्ष होता, किंबहुना पकड मजबूत करणारा पक्ष होता. आता मात्र अगदी म्हणजे आत्ताच्या आपण पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या आजच्या जरी निकाल बघितला, तर याही निकालामध्ये सर्वात अव्वल निकाल हा पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचाच लागलाय. काही दिवसापूर्वी महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. त्याही महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये भारतीय जनता पार्टीच पुढे होती. त्याच्यापूर्वी नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या. या तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या म्हणजे अगदी ग्रामीण भागातल्या निवडणुका होत्या. सेमी मेट्रोपॉलिटन शहरातल्या निवडणुका होत्या. त्याही शहरामध्ये आपण बघितलं, की कशाप्रकारे भारतीय जनता पार्टीनं यश मिळवलं. आणि म्हणून आपल्याला ज्यावेळेस आपण विचार करतो, की काँग्रेससारखा एक बलाढ्य पक्ष जो देशामध्ये कित्येक वर्ष सत्तेमध्ये होता, पण आज दिशाहीन झालेल्या काँग्रेसकडं नेतृत्व स्थानिक पातळीवर नसताना याचा फायदा भारतीय जनता पार्टीला होताना पाहायला मिळतोय. जर आपण संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला, तर आपल्याला एक गोष्ट प्रामुख्याने दिसेल, की ज्या पश्चिम महाराष्ट्रावरती शरद पवारांच्या किंबहुना पवारांच्या विचारांचा पगडा आहे, त्याही पश्चिम महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून भारतीय जनता पार्टी आज अव्वल ठरताना पाहायला मिळते. ज्या विदर्भामध्ये काँग्रेसचा गड मानला जातो, त्याही विदर्भामध्ये आत्ताचे जर आपण काही दिवसाचे कल बघितले नगरपालिका आणि नगरपंचायत नगरपालिकेचे, तर भारतीय जनता पार्टीने विदर्भात सुद्धा म्हणजे जिथे काँग्रेसचा गड मानला जातो, तिथं मोठी मुसंडी मारल्याचं चित्र पाहायला मिळालं. मुंबईसारख्या शहरावर ठाकरेंच्या विचारांचा मोठा पगडा असताना सुद्धा आपण आता बघितलं, की 25 वर्षानंतर मुंबई महानगरपालिकेवरती भारतीय जनता पार्टीनं आपला झेंडा फडकवला. म्हणजे दिशाहीन झालेली काँग्रेस, फूट पडलेली राष्ट्रवादी आणि नेतृत्वाचं कमकुवतपणा हा शिवसेनेला मुंबईमध्ये नडला आणि याचाच फायदा भारतीय जनता पार्टी. दुसरी भारतीय जनता पार्टीची जमेची बाजू काय असेल, तर कायम मित्र पक्षांना आपल्याच टप्प्यात ठेवणे. म्हणजे एकीकडे राज्यात सोबत सत्तेत असलेले 2 मित्र पक्ष, एक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचा गट, दुसरा एकनाथ शिंदे यांची शिवसेना. मात्र ज्यावेळी निवडणूक येते, त्यावेळी मात्र भारतीय जनता पार्टीचं जास्त फावताना पाहायला मिळतं. मित्र पक्षांना कायम टप्प्यात ठेवण्याचं काम मागच्या अनेक दिवसापासून भारतीय जनता पार्टी करते. आणि त्यामुळं प्रचाराचं नियोजन असेल, आक्रमक प्रचार केला जातो. म्हणजे भारतीय जनता पार्टीचे ज्यावेळेस नेते हे रस्त्यावरती उतरतात किंबहुना व्यासपीठावरनं भाषणं द्यायला लागतात, त्यावेळेस ते लोकांच्या भावनेला हात घालतात. कुठे प्रांतवादाचा मुद्दा असेल, कुठे जातीवादाचा मुद्दा असेल, कुठे हिंदुत्वाचा प्रश्न असेल, त्यावेळी लोकांच्या भावनेला हात घातला जातो आणि आक्रमक प्रचाराच्या मुळेच भारतीय जनता पार्टीचा विजय होतो असं म्हटलं, तर ते चुकीचं ठरणार नाही. आक्रमक प्रचारशैलीसोबतच तडजोडीचं राजकारण जे भारतीय जनता पार्टी मागच्या अनेक दिवसापासून करते आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे, की आपण एक काळ अशी भारतीय जनता पार्टी संसदेमध्ये बघितली होती. एक मतदान कमी पडलं म्हणून सत्तेला लाथ मारणारी भारतीय जनता पार्टीमध्ये अटल बिहारी वाजपेयी सारखी माणसं होती. आज मात्र भारतीय जनता पार्टी पदोपदी तडजोडीचं राजकारण करताना पाहायला मिळते. या तडजोडीच्या राजकारणातनं रिझल्ट जरी चांगला मिळत असला, तरी यामुळे भारतीय जनता पार्टीवरती मागच्या अनेक दिवसापासून मोठे आरोप होत आहेत. आणि हे आरोप होत असताना
भारतीय जनता पार्टी काही टूल्स घेऊन पुढे जाते. ज्यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोककल्याणकारी योजना लोकांच्या समोर ठेवल्या जातात. अर्थात यातली एक लोककल्याणकारी योजना जी तर इतकी यशस्वी झाली आहे, की मागच्या काही दिवसामध्ये ज्या राज्यामध्ये ती योजना राबवण्यात आली आहे, त्या योजनेमुळं त्या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी पुढे गेली आहे. मी बोलतोय लाडकी बहीण योजनेबद्दल. सुरुवातीला मध्य प्रदेशमध्ये ही योजना राबवली. तिथे यशस्वी झाली भारतीय जनता पार्टी. दुसऱ्यांदा ही योजना महाराष्ट्रामध्ये राबवली. आपण बघतोय की 100 पेक्षा जास्त आमदार भारतीय जनता पार्टीला याच योजनेमुळं आणि महिलेने निवडून दिले. देशामध्ये तिसरं राज्य बिहार होतं. त्या बिहारमध्ये सुद्धा हाच प्रयोग झाला आणि याच प्रयोगाचं फलित असं आहे, की आपण बघितलं बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीश कुमार आणि भारतीय जनता पार्टीचं राज्य आलं. म्हणजे लोककल्याणकारी योजना राबवत असताना त्या लोकांना खिळवून ठेवतील, किंबहुना त्यावरती कायम सतत सरकारचा पगडा राहील, असं नियोजन भारतीय जनता पार्टीकडनं केलं जातं आणि त्याचं फलित आपण बघतोय, की निवडणूक कोणतीही असो, महिला वर्ग विशेषतः हा भारतीय जनता पार्टीकडं जास्त झुकलेला आपल्याला पाहायला मिळतो. ज्यावेळी मागास, अतिमागास, मुस्लिम, दलित ही मतं भारतीय जनता पार्टीला पडत नाहीत असं ज्यावेळी कळलं, त्यावेळी आता एक नवीन प्रयोग सुरू झालाय. ओबीसी आणि मायक्रो मायनॉरिटी सोबत ठेवून भारतीय जनता पार्टी कायम मुस्लिम, दलित आणि आदिवासी मतदानाला पर्याय शोधताना पाहायला मिळत आहे. ज्याचे प्रयोग आताच्या या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि सगळ्यात मोठं कारण जिथं भारतीय जनता पार्टी कायम निकालामध्ये अव्वल राहते त्याचं म्हणजे देशाच्या निवडणुका असतील तर अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व आणि जर महाराष्ट्राच्या निवडणुका असतील तर अर्थात देवेंद्र फडणवीस यांची रणनीती. देवेंद्र फडणवीस यांची रणनीती 2014 पासून सुरुवात झाली. 2014, 2019 आणि 2024 मध्ये सुद्धा फडणवीसांच्या नेतृत्वाने कमाल केली. अगदी मुंबईसारखी महानगरपालिका ज्यावेळी ताब्यात घ्यायची रणनीती आखली गेली, त्यावेळी ना मोदी आले ना शहा आले. एकट्या फडणवीसांनी ताकद लावली आणि आपण बघितलं की 25 वर्षाची शिवसेनेची सत्ता उलटून टाकली. त्यामुळं खरं तर आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या विजयावर आरोप करणारे किंबहुना त्याची कारणमीमांसा शोधताना भारतीय जनता पार्टी किती वाईट राजकारण करते हे सांगणारे जरी लोक असले, तरी एक गोष्ट भारतीय जनता पार्टीकडनं शिकण्यासारखी आहे, की निवडणुका कोणत्याही असो, त्या निवडणुकामध्ये अगदी रणनीती बनवून, तडजोडीचे राजकारण करून, आक्रमकपणे प्रचार करून किंबहुना एक निवडणूक संपल्यानंतर त्या दिवसापासून दुसऱ्या निवडणुकीची तयारी करून पुढे जाणं असो, त्या गोष्टी वाखाणण्याजोग्या आहेत. म्हणून निवडणूक कोणतीही असो, विजय मात्र भारतीय जनता पार्टीचाच होतो. ही गोष्ट मागच्या अनेक दिवसापासून राजकारणामध्ये हवी होताना आपल्याला पाहायला मिळते. धन्यवाद.